तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन ट्युटोरियलमध्ये। श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमच्यासाठी एक नवीन डिझाइन घेऊन आलो आहे। नक्कीच तुम्हाला ही डिझाइन आवडणार आहे। फक्त 2 मिनिटात तुम्ही हे डिझाइन तयार करू शकता। बॅनर, तुमचं पोस्टर हे तयार करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये। मी पूर्ण डिटेल पुढे सांगेल तुम्हाला आणि ॲप्लिकेशनची लिंक पण तुम्हाला पुढे सांगणार आहे कुठे भेटणार काय नाही तुमच्याकडे नसेल तर। फक्त तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू विदाउट स्किप पहा आणि नवीन असाल तर बिलकुल आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। तर चला विदाउट टाइम वेस्ट आपण लगेच आपल्या बॅनर एडिटिंगला सुरुवात करूया। ओके, तर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे नसेल तर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे। याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर नाही दिलेली आहे, पण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ही पिक्सल लॅबची लिंक हे पिन करून ठेवलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। ठीक आहे। आणि आजच्या डिझाइनला लागणारं पूर्ण मटेरियल त्यामध्ये PNG मटेरियल प्लस PLP फाईल याची जी फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। फक्त त्याचा पासवर्ड 1 स्टेपमध्ये व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल। ते पासवर्ड टाकून तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून बॅनर एकदम 2 मिनिटात रेडी करू शकता। ठीक आहे। फर्स्ट तुम्हाला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि डायरेक्ट आपली PLP फाईल ओपन करायची। ठीक आहे। त्यासाठी वरती तुम्हाला 3 डॉट दिसतात, या 3 डॉटला टच करायचं आणि इथून डायरेक्ट ऑप्शन भेटेल ओपन डॉट PLP या ऑप्शनला टच करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुम्ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करून ठेवलेली आहे त्या फोल्डरमध्ये जाण्यासाठी हे डॉट PLPच्या ऑप्शनला टच करायचं आहे आणि इथं ज्या पण फोल्डरमध्ये तुमची फाईल आहे त्या फोल्डरमध्ये जायचं आहे आणि तुमची फाईल सर्च करायची, जे की श्रीकृष्ण जन्माष्टमी 24.plp या नावाने मी ती फाईल सेव्ह केलेली आहे। त्या फाईलला टच करून ओपन अँड ॲड करून घ्यायचं। माझी फाईल ऑलरेडी ॲड असल्यामुळे ओपन ओनली करतो आणि ओके करून बॅक येतो। ठीक आहे। ॲज इट इज तुम्हाला फाईल इथं ओपन होऊन जाईल। यामध्ये फक्त 2 चेंजेस करायचे, वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा चेंजेस करू शकता, जे की लेअरच्या सिम्बॉलला टच करून बघू शकता की इथं तुम्हाला डिफरंट लेअर मी प्रोव्हाइड केलेलं आहे। ठीक आहे। यामध्ये फक्त नाव चेंज करायचे आणि तुमची इमेज हे इथं ॲड करायची। फक्त 2 मिनिटात हे बॅनर रेडी होऊन जाईल। फर्स्ट तुम्हाला लेअरच्या सिम्बॉलला टच करायचे, इथून माझी इमेज आहे ते डिलीट करायची आहे आणि तुमची इमेज ॲड करायची। त्यासाठी या प्लसच्या सिम्बॉलला टच करायचं, फ्रॉम गॅलरी ऑप्शनचं यूज करायचं। जिथं पण तुमची PNG हे कटआउट आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुमची PNG इथं ॲड करून घ्यायची। ठीक आहे। जर तुम्हाला क्रॉप करायची असेल तर क्रॉप करू शकता। ॲज इट इज ठेवून मी राईट करतो आणि तुम्ही मॅन्युअली हे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे त्या पद्धतीने हे इमेज इथं 1 साईडला कॉर्नरला तुम्ही ॲड करू शकता। जर हे नेमिंग प्लेट या साईडला सरकवायचं असेल तर ते पण तुम्ही इथं करू शकता। हे मी लॉक करून घेतो कारण मूव झाले नाही पाहिजे। जे की नेमिंग प्लेट दिसते तुम्हाला, जर यामध्ये काही चेंजेस करायचे असतील, तुमची इमेज या साईडला नको असेल या साईडला पाहिजे असेल तर नेमिंग प्लेटला थोडंसं मूव करायचं, जे की आता हे लॉक आहे याला अनलॉक करून घ्यायचं। त्या लेअरला टच करायचं आहे, परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून इथून हाताने जर अवघड होत असेल तर इथं या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करायचं आहे। सेंटरला दिसते या षटकोनाच्या सिम्बॉलला टच करून इथं पोझिशनचं सिम्बॉल आहे त्या पोझिशनच्या सिम्बॉलला टच करून ते तुम्ही नेमिंग प्लेट हे मूव करू शकता। ठीक आहे। मी क्रॉस करतो, ॲज इट इज ठेवतो। ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही हे इमेज चेंज करू शकता। नेक्स्ट आपल्याला चेंज करायचं, जे की माझं नाव आहे ते एडिट करण्यासाठी परत लेअरच्या सिम्बॉलला टच करायचं आणि जे पण माझी नेमिंगची लेअर आहे ते फर्स्ट अनलॉक करायची आहे। परत लेअरच्या सिम्बॉलला टच करून या टेक्स्टला तुम्ही डबल टच करा किंवा याच्या सिम्बॉलला टच करून इथून एडिट करा। आपण जसं सिम्पल मराठीमध्ये टाईप करतो त्याच पद्धतीने इथं तुमचं नाव इथं तुम्हाला टाईप करायचं आहे। ठीक आहे। फॉर एक्झाम्पलसाठी मी काही पण टाकतो। ठीक आहे। सर्व मित्र परिवार टाकून ओके करतो तर तुम्ही बघू शकता की हे नेम चेंज झालेला आहे। ह्या नेमला तुम्हाला सेंटरला घेण्यासाठी तुम्ही मॅन्युअली हे नेम ॲडजस्ट करू शकता। मॅन्युअली व्यवस्थित येत नसेल तर इथं एच्या सिम्बॉलला टच करायचं। जे पण टेक्स्टबद्दल एडिट करायचं असेल तेव्हा तुम्ही या एच्या सिम्बॉलला टच करून इथं डिफरंट तुम्हाला ऑप्शन भेटून जातील। यात तुम्हाला काही कलर चेंज करायचं किंवा टेक्स्टला शॅडो वगैरे द्यायचं किंवा त्याला मूव करायचं, इथं पूर्ण तुम्हाला इथं ऑप्शन भेटून जातील। ठीक आहे। यामध्ये आपण या टेक्स्टला मूव करणार आहे, व्यवस्थित पोझिशनला घेणार आहे। त्यासाठी इथं पोझिशनचं सिम्बॉलला टच करायचं आणि ते टेक्स्ट किती प्रमाणात मूव करायचं हे ॲडजस्ट करून त्या टेक्स्टला तुम्ही सेंटरला घेऊ शकता अशा पद्धतीने। ठीक आहे। मी परत क्रॉस करतो, ॲज इट इज ठेवतो
ठीक आहे, फक्त हे 2 चेंजेस करून तुमचं बॅनर एकदम रेडी होऊन जाईल. या बॅनरला तुम्हाला सेव्ह करण्यासाठी इथं सेव्हचं सिम्बॉल आहे, या सेव्हच्या सिम्बॉलला टच करायचं, इथून सेव्ह ॲज इमेज करायची आणि या बॅनरची क्वालिटी अल्ट्रामध्ये ठेवण्यासाठी इथं डायमेन्शन जे कस्टम आहे त्या ॲरोला टच करून इथून अल्ट्रा करून घ्यायचं आणि सेव्ह टू गॅलरी करायचं. त्यामुळे तुमच्या बॅनरची क्वालिटी एकदम HD मध्ये तुमच्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर डिझाईन कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.